तर नमस्कार सगळ्यांना. आपल्या इंग्रजी व्याकरण सीरीजच्या दुसऱ्या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्या क्लासमध्ये आपण पाहिलं की इंग्रजी वाक्य कसं बनवायचं, म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 शब्दांबद्दल शिकणार आहोत, ज्यांच्याशिवाय इंग्रजीमध्ये एकही वाक्य बनवणं अशक्य आहे. ते शब्द म्हणजे प्रोनाउन्स. प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाम. चला तर मग अगदी सोप्या भाषेत हे समजून घेऊयात. व्याकरणामध्ये प्रोनाउन म्हणजे काय? तर नावाऐवजी म्हणजे वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम किंवा प्रोनाउन म्हणतो. इंग्रजी वाक्य बनवताना जे मुख्य 7 सब्जेक्ट्स वापरले जातात ते आपण पाहूयात. सब्जेक्ट्स म्हणजे कर्ता. आता कोणते-कोणते कर्ता महत्त्वाचे आहेत ते आपण बघूयात. आता आय. आयचा अर्थ होतो मी. मी स्वतः. तर याचं एक उदाहरण आहे आय एम अ टीचर. मी शिक्षिका आहे. हे पहिलं प्रोनाउन आहे. दुसरं प्रोनाउन आहे वी. वीचा अर्थ होतो आम्ही. म्हणजे एखाद्या गटाबद्दल जेव्हा बोललं जातो, तेव्हा आम्ही किंवा आपण. जसं की वी प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळतो. तिसरं जे महत्त्वाचं प्रोनाउन आहे यू. आता यू हे सिंग्युलर म्हणजे एकवचनीबद्दलही वापरलं जातं आणि प्लुरल म्हणजे अनेकवचनीबद्दलही वापरलं जातं. यूचे अर्थ 2 आहेत. तू किंवा तुम्ही. जसं की यू आर स्मार्ट. तू हुशार आहेस किंवा यू आर स्मार्ट म्हणजे तुम्ही हुशार आहात. अशा 2 अर्थांनी यूचा वापर केला जातो. चौथं महत्त्वाचं प्रोनाउन आहे ही. ही हा शब्द जो आहे, ही हे जे प्रोनाउन आहे, ते मुलासाठी वापरलं जातं. मुलासाठी किंवा पुरुषांसाठी हे प्रोनाउन वापरलं जातं. तर त्याचं एक उदाहरण बघूयात. ही इज राहुल. तो राहुल आहे. अ, 5वं जे सर्वनाम आहे शी. शी म्हणजे ती. तर हे शब्द नक्कीच मुलीसाठी किंवा स्त्रीसाठी वापरतात. तर त्याचं एक उदाहरण आहे शी इज ब्युटिफुल म्हणजे ती सुंदर आहे. इट. आता इट हे जे सर्वनाम आहे, इट हा शब्द आहे ना, आपण निर्जीव वस्तूसाठी वापरतो किंवा प्राण्यासाठीही वापरतो किंवा पक्ष्यासाठीही वापरतो. त्यामुळे इट या सर्वनामाचा उपयोग जो आहे, तो 3-4 ठिकाणी होतो. जसं की निर्जीव वस्तू, प्राणी किंवा पक्ष्यांसाठी हे वापरलं जातं. त्याचं उदाहरण आहे इट इज अ पेन म्हणजे ती पेन आहे. ठीक आहे. आता शेवटचं सर्वनाम आहे दे. दे हे जे सर्वनाम आहे, ते जेव्हा एकापेक्षा जास्त लोकं असतात आणि जेव्हा आपण तृतीय पुरुष म्हणजे तिसऱ्या व्यक्तींबद्दल बोलत असतो, तेव्हा हे सर्वनाम वापरलं जातं दे. जसं की ते, त्या, ती. एखाद्या समूहाबद्दल जेव्हा आपल्याला सर्वनाम वापरायचं असतं, तेव्हा आपण देचा वापर करतो. जसं की दे आर फ्रेंड्स म्हणजे ते मित्र आहेत. तर हे झाले आपले 7 महत्त्वाचे सर्वनाम, जे की प्रत्येक ठिकाणी यूज केले जातात. प्रत्येक वाक्य या सर्वनामांशिवाय अपूर्ण आहे. अ, परत एकदा रिवाईज करूत. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. हे 7 सर्वनाम नक्की तुम्ही लक्षात ठेवा. आता तुमच्या सरावासाठी एक छोटासा गृहपाठ मी सांगते. सरावासाठी मी एक छोटासा गृहपाठ सांगते. ती इंग्रजी शिकते. या वाक्यात तीसाठी कोणता इंग्रजी शब्द वापरला जाईल किंवा कोणतं प्रोनाउन वापरलं जाईल ते उत्तर जे आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक